शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावचे प्रगतशील शेतकरी महादेव शहापुरे आणि प्रतीक शहापुरे यांनी अवघ्या 30 गुंठे शेतामध्ये मिरचीचं विक्रमी उत्पादन घेतलंय। गेल्या 2 महिन्यात त्यांनी सुमारे 2 टन मिरचीचं उत्पादन घेतलं असून सध्याच्या बाजारभावानुसार त्यांना 1,20,000 रुपयांहून अधिक उत्पन्न मिळालंय। पुढील 2 महिन्यात आणखी मोठं उत्पादन अपेक्षित असल्यानं त्यांचं उत्पन्न 2 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। याबाबत बी न्यूजनं घेतलेला हा विशेष आढावा। बुबनाळमधील महादेव शहापुरे आणि प्रतीक शहापुरे यांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आपल्या 30 गुंठे क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी रोग नियंत्रण यासाठी 70,000 रुपये उत्पादन खर्च आला आहे। अवघ्या 2 महिन्यात त्यांनी सुमारे 2 टन मिरचीची विक्री केली असून बाजारात प्रति किलो 60 ते 70 रुपयांचा दर मिळाल्यानं त्यांना 1,20,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले। सध्या पिकाची वाढ चांगली असून पुढील 2 महिन्यात आणखी उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। ऊसासारख्या पारंपरिक पिकांऐवजी नगदी पीक म्हणून मिरचीची निवड केल्यानं कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न मिळवण्यात शहापुरे यांना यश आलंय। त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मिरची लागवडीची प्रेरणा मिळत आहे। योग्य नियोजन आणि ठिबक सिंचनामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचं महादेव शहापुरे यांनी सांगितलं। मी बुबनाळमध्ये 29 गुंठ्यामध्ये 1085 या जातीची मिरचीची रोपाची लागवड केलेली आहे। मे महिन्यामध्ये लागवड केलेली आहे। आत्तापर्यंत 22 दिवसात मला 2 टन मिरचीचं उत्पादन निघालेलं आहे। शेतकऱ्यांनी नुसता ऊस या पिकावर न बसता इतर नगदी पिके घेतलं तरच शेतकऱ्यांना एक 4 पैसे हातात पडतील। याकडे शेतकऱ्यांनी इतर पीक घेणे गरजेचेच आहे। आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर कमी क्षेत्रातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे शहापुरे यांनी दाखवून दिलंय। बदलत्या हवामानानुसार ऊसाबरोबर अन्य नगदी पिकाचं उत्पादन म्हणून महादेव शहापुरे यांनी मिरचीचं उत्पादन 30 गुंठ्यामध्ये विक्रमी घेतले आहे। सध्याचा बाजाराची परिस्थिती बघता शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे। या आर्थिक अडचणीतून बाहेर पडताना शेतकऱ्यांनी अन्य पिकांबरोबर नगदी पीक म्हणून मिरचीसारखं उत्पादन घेणं गरजेचं आहे। तरच भविष्यात शेतकरी हा आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल। बी न्यूजसाठी बुबनाळहून रमेश सुतार।